हे बघा पहिले आता त्यांनी त्यांचा यूएचा फ्लॅग दाखव आणि हा गाईज मी ऑरेंज ड्रेस घालून आली आहे. आपलं इंडियन फ्लॅग मधला एक कलर आणि आणि आकाश मी व्हाईट घालून आलो. व्हाईट. मी खूप खरंच एक्साइटेड आहे. ऍक्च्युली खूप मला वेट डाऊट होता करते. होईल की नाही होईल. शिवाजी पार्क दादरवाल्यांचा रेस्टॉरंट आहे. ओके. त्यामुळे त्यांनी पूर्ण टेस्ट मेंटेन ठेवला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग काहीतरी खूप स्पेशल होणार आहे. मी हिमानी तू आकाश, मी हिमानी. मी आकाश मी हिमानी अँड वेलकम टू आवर ब्लॉग. वी आर लिव्हिंग इन दुबई. आणि आज आहे 15 ऑगस्ट आणि आम्ही आलो आहे कुठेतरी एक स्पेशल जागेवर. तुम्हाला ती जागा समजेलच 15 ऑगस्ट म्हणजे आपलं इंडिपेंडन्स डे इंडियाचा. हा, आणि आम्ही आलो आहे बुर्ज खलिफाला. हे बघा, जसं की तुम्हाला माहितीच असेल, बुर्ज खलिफाला इथे इंडियन फ्लॅग दाखवतात. आता थोड्याच वेळाने आम्ही आता ऑन टाइमवर पोहोचलोय. आम्हाला डाऊट होता पोहोचू की नाही पोहोचू, पण लकीली आम्ही पोहोचलोय. लकीली पार्किंग पण भेटली. हो, आणि हे माझं फर्स्ट टाइम आहे. माझं पण. बुर्ज खलिफावर आपलं इंडियन फ्लॅग जे होस्ट होणार आहे, दिसणार आहे, ते खूप खूप प्राऊड मोमेंट आहे आमच्यासाठी. आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये राहतो आणि आपल्या कंट्रीचं कुठेतरी आपल्याला काही गोष्ट दिसते, ते पण बुर्ज खलिफावर. ते पण खूप प्राऊड मोमेंट इंडिपेंडन्स डे, आहे. ते पण इंडिपेंडन्स डेला म्हणजे एक स्पेशल मोमेंट आहे. म्हणजे मी आता इथे खूप वर्ष आले, मी इथे राहतोय, पण आता मी पहिल्यांदा आलो इथे. आणि माझ्यामुळे आलाय ह्यावेळेस. नाही करत होतं सगळे, नको गर्दी असेल, Actually मला डाऊट गर्दी होता खूप गर्दी असेल, खूप गरमी तर आहेच, पण गर्दी जेवढी एक्सपेक्ट केली होती तेवढी नाहीये. पण आहे, ठीक आहे. पण आम्हाला लकीली पार्किंग पण भेटली आणि आमच्यासोबत आमचे फ्रेंड्स पण आहे, प्रतीक आणि पूजा. हे आम्हाला घेऊन आले. हे आमच्या बिल्डिंग मध्येच राहतात. आम्ही सेम बिल्डिंग मध्ये राहतो आणि जेव्हा आलो तेव्हापासून आम्ही भारी फ्रेंड्स आहे. काय बोलते? आणि काही नाही, आम्ही वेट करतो की कधी ते मोमेंट स्टार्ट होईल आणि आम्ही कधी कॅप्चर करू आणि तुम्हाला पण बघायला ते खूप आवडेल. म्हणून प्लीज स्टे ट्यून विथ अस. आणि हा ब्लॉग छोटासा असेल कारण की आमचं दुसरा पण याच्यासोबत ऍड होऊ शकतो. बघू कधी येतो आता, कधी नाही हो, सांगता मी येत. खूप एक्सायटेड, एकदम इगरली वेटिंग फॉर दिस मुमेंट. आणि सगळेजण आपले इंडियन लोक दिसतात, ते सुद्धा खूप छान. आम्हाला ते पण खूप छान वाटतं की रेअरली इंडियन लोक दिसतात आपल्याला फॉरेन कंट्रीजमध्ये. आणि ह्या दिवशी असं जे आपले इंडियन फेस्टिवल किंवा स्पेशल डे असते, इंडियन फेस्टिवल, तेव्हाच आपल्याला इंडियन लोक दिसतात एका जागी एकट्टे. म्हणून खूप भारी वाटते. तुम्ही पण एन्जॉय करा आमच्यासोबत. आणि चला मग भेटते थोड्या वेळात जेव्हा शो स्टार्ट होईल तेव्हा. आणि तुम्ही जसं बघू शकता इथे दुबई मॉल आहे. हे दुबई मॉलची एंट्री. तिकडे डाऊनटाऊन दुबई, बिझनेस स्क्वेअर, आणि इकडे बुर्ज खलिफा. आणि फॉग आज खूप ह्युमिड असल्यामुळे ना क्लिअर नाही येते. खूप गरमी आहे, गरमी पण खूप आहे आणि क्लिअर पण थोडा डाऊटच आहे, येईल पण येतोय. लेट्स सी. तर भेटूया आता इंडियन फ्लॅग दिसल्यावर. बाय बाय. हा गाईज मी ऑरेंज ड्रेस घालून आली आहे. आपलं इंडियन फ्लॅग मधला एक कलर आणि आणि आकाश मी व्हाईट घालून आलो. व्हाईट प्लस ब्लू. व्हाईट प्लस ब्लू. ऑरेंज हिमानीचा थोडा मिक्सिंग आहे. हा, पिंकिश ऑरेंज. नाही शेड्स ऑफ ऑरेंज आहे. आणि आम्ही खूप खरंच एक्सायटेड आहे. ऍक्च्युली मला डाऊट होता होईल की नाही होईल. आम्ही ऍक्च्युली डाऊट होता मी येईल. मी काली म्हणेल, बोललो जाऊ नाही जाऊ, म्हटलं बघू, हो ठीक आहे जाऊ म्हटलं, पण टाळणार होतो मी. पण लकीली इट्स हॅपन. इट्स हॅपनिंग. ओके. येस. आपण म्हणजे आता आपण ऑलरेडी आलोय म्हटलं, त्याच्यामुळे झालं. आणि आता हळूहळू क्राऊड पण वाढतेच आहे लोकांची. आता 7:40 झाले. किती 5 मिनिट्स 5-6 मिनिट. येस, 5-6 मिनिट्स टू गो. आणि त्याच्यानंतर मग काही प्लॅन आहे की नाही ते तुम्हाला कळेलच, समजेलच तुम्हाला. हो. आणि तुम्हाला असेलच त्यानंतर काहीतरी प्लॅन. आम्ही बाहेर आलो तेव्हा काहीतरी प्लॅन होतोच. हो. आणि तुम्हाला पण हे बघून कसं वाटलं हे पण आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. हा आम्हाला खूप आवडेल की बुर्ज खलिफावर इंडियाचा फ्लॅग. बोल तू बोल. नाही मी बोलली, तू बोल. आणि अजून तुम्हाला दुबईमध्ये काय काय बघायला आवडेल, तुम्हाला कोणते ब्लॉग बघायला आवडतील, ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. 5 मिनिट क्या रस्ता है. मित्रांनो, अजून 5 मिनिटानंतर आपला इंडियन फ्लॅग इथे दिसणार. वाव, काय मोमेंट असेल तो. एकच नंबर, भारी. आणि गाईज जसं आमचे फ्रेंड्स मानसी आणि विनू ते गेले आहे बाहेर मस्त सलाला फिरायला, तर आम्ही इथे मिस करतोय. ते असते तर आमच्यासोबत असते इथे आज. कारण त्याला पण आज फ्रायडे होता ना.
सॉरी सॅटर्डे सॅटर्डे त्याला पण सुट्टी होती तर आम्ही अजून लवकर निघालो असतो. आणि मानसीला तर काय सुट्टीच असते. ए मानसी बघायला वी मिस यू मानसी अँड विनू. आणि तसेच आमचे बंटी मोनांना सुट्टी नसते त्याच्यामुळे ते त्यांचं पॉसिबल नसतं झालं कारण बंटीची शिफ्ट वेगळी आहे, मोनाची शिफ्ट वेगळी आहे. तरी वी मिस यू बंटी अँड मोना. somehow we done this time. Let's see for next time. Next time सगळ्यांना घेऊन येऊ, सगळ्यांना सुट्ट्या टाकायला लावू. मित्रांनो आमचे फ्रेंड्स इथे नाही आज, मानसी विनू ते गेले सलाला फिरायला गेले ते, पण somehow we miss them. पण काय नाही, नेक्स्ट टाइम आपण त्यांना पण घेऊन येऊ. कसं आज सॅटर्डे होता, विनूला तर सुट्टीच असणार आहे, मानसीला तर काय सुट्टीच असते. किती वेळ बोलशील. सो ती तर आलीच असती, पण नॉट दिस टाइम. नेक्स्ट टाइम 26 जानेवारीला आपण ट्राय करू यायचं परत, पण तेव्हा असतो का नाही तेव्हा मला माहिती नाही, पण बघू. 26 जानेवारी नेक्स्ट टार्गेट. मानसी विनू, बंटी मोना, प्रतीक, पूजा. वेलकम ऑल टुगेदर. मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता, इंडियन फ्लॅग ऑन बुर्ज खलिफा ऑन 15 ऑगस्ट 2026. भारी मोमेंट आहे, स्पेशल मोमेंट. हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू. सो गाईज वेलकम बॅक अगेन. आणि जसं मी तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलंच होतं की आम्हाला बाहेर जेवायला पण जायचं आहे बुर्ज खलिफाचं. आम्ही सगळं ते आपलं इंडिपेंडन्स डे वगैरे सगळं बघितलं, त्याच्यानंतर ते तर आम्ही तुम्हाला सांगूच निवांत की एक्झॅक्टली तिथे काय होतं आणि काय शो वगैरे हे सगळं काही. तर आम्ही पूजा आणि प्रतीकच्या रेकमेंडेशनने आम्ही ते जिप्सीला आलो आहे ओल्ड दुबईमध्ये. आणि कुठे आकाश हे ओल्ड दुबईमध्ये अल्करामध्ये. हां, तर आम्ही तर दोघं आलो नाही, इथे फर्स्ट टाइम आहे आमचं व्हिजिट. इथे आम्ही चायनीज खायला आलो. आम्ही 2-3 हॉटेल ट्राय केले, पण आणि आम्ही हे बघितलं पण नव्हतं. चालता तर इथूनच आम्ही जायचो, पण हे कधी आम्हाला बघण्यात नाही आलं आमच्या. आणि खूप एक्सायटेड आहे की कसं असणार आहे फूड वगैरे. यांनी खूप तारीफ केली आहे. प्लीज आम्ही डिसअपॉइंट नको व्हायला. खूप मोठे सेलिब्रिटी पण इथे येतात. हां, खूप मोठे सेलिब्रिटीज इथे त्यांनी दाखवलं, पण त्यांचे फोटोज वगैरे तुम्हाला एक 5 मिनिटात दाखवते मी. एक सेकंड. हे बघा, एवढे सगळेजण आले सेलिब्रिटीज वगैरे इथे. खूप सेलिब्रिटीज इथे येऊन आले यांच्या जिप्सीमध्ये. आम्ही पण सेलिब्रिटी. आणि हे दोघं जण डिसअपॉइंट नाही होणार ना आम्ही? नाही बिलकुल नाही, क्लास आहे टेस्ट. तर बघू आता काय काय मेनू ऑर्डर करायचं काय नाही. तुम्हाला पण सांगूच की आम्ही काय काय ऑर्डर करणार आहे ते. आणि चला भेटते 5 मिनिटात. आणि हा गाईज अजून एक गोष्ट, यांचे ॲम्बियन्स पण खूप छान आहे. एकदम प्रिटी आहे. एकदम असं वाटतं की चायनाची वाईब झाली, असं वाटतं चायनामध्ये आलो आहे आपण. कारण त्यांनी असं सगळं हे पण असं छान डेकॉर केलं आहे. खूप छान मस्त. गाणेच खूप मोठे जोरात लावले. पण मेन म्हणजे हे जे रेस्टॉरंट आहे ना, ते आपल्या शिवाजी पार्क दादरवाल्यांचा रेस्टॉरंट आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण टेस्ट मेंटेन ठेवली आपल्या मुंबईचा. अच्छा, म्हणजे हे जे रेस्टॉरंट आहे ना गाईज, हे मुंबईचं आहे आणि म्हणून त्यांनी ते टेस्ट मेंटेन केली. हे बघा, नाना पाटेकर पण आहे इथे. हे पण इकडे आले, यांनी पण व्हिजिट दिली या रेस्टॉरंटमध्ये. तुम्ही काय करता ते साहेब? मेनू चेक करतोय. अच्छा. आणि हां, अजून एक गोष्ट, आम्हाला पार्किंग मिळत नव्हती. दुबईमध्ये इतका सीन आहे पार्किंगचा, ते पण वीकेंड्समध्ये. बापरे, आम्ही लिटरली हाफ ॲन आवर तर पार्किंगच शोधत होतो. गोल फिरत होतो. शेवटी आमचा मूड ऑफ झाला. पण मी ठाम होती की प्रतीकने सांगितलं होतं जिप्सीलाच जायचं सकाळपासून. तर ते डोक्यात होतं की यार जिप्सी खूप टेस्टी असणार, हे असं ते असं. यांनी खूप काय काय सांगितलं होतं म्हणून. आणि आकाश थोडासा मध्ये फुगला होता की तू काय जिप्सी लावून धरलंय, मग दुसरीकडे जाऊ ना आपण जर आपल्याला पार्किंग मिळत नाहीये तर. एवढी ट्रॅफिक होती नाही म्हणे, इथेच यायचं होतं. त्याच्यामुळे नशीब ट्रॅफिक. कारण की ह्या प्लेसचं खूप ऐकलं होतं ह्या दोघांच्या तोंडून, म्हणून इथेच यायचं होतं मला चायनीज खायला. आणि चायनीजसाठी कोण नाही बोलेल. हे म्हणे तर कधीसाठीच नाही बोलेल, मी बोलू शकतो.
मी काही चायनीज वेडा नाही, उसके बाद तो कितना टाइम में मी इंडियन वेडा आहे. आणि हा मेन गोष्ट, श्रावण स्टार्ट झालाय तर अनफॉर्च्युनेटली आम्हाला व्हेज खावं लागतंय. आणि बघू आता व्हेज कसं येतंय ते. पहले तर बघू आता आम्ही ऑर्डर देतो. ऑर्डर करता नूडल्स है ना वेज में. सो गाईज आमचं हे फर्स्ट आलेलं आहे. सूप मागवलं आम्ही, व्हेज मंचाव सूप. एक्सायटेड आहे की नाही तुझा फर्स्ट डिश? तुला चायनीज नव्हतं खायचं? व्हेज खायचं होतं मला, इंडियन, देसी, पंजाबी. पण काय नाही, ठीक आहे, चालवून घेऊ आता. हिमाणीला चायनीज खायचं होतं. काय मी कालपासून चायनीजच खाते. हिमाणीच्या खुशीत माझी खुशी. ओ, सो आता तुमचे पण असे आमचं हसबंड आहे का तुमच्या खुशीमध्ये तुमची खुशी बोलणारे? सॉरी, माझ्या खुशीमध्ये तुझी खुशी बोलणारे? कमेंट करा. आता आमचं सूप आलंय, व्हेज मंचाव सूप. लेट्स सी, ट्रायल घेऊया. तर गाईज मंचाव सूपनंतर आम्ही ट्रिपल राईस आणि नूडल्स हे ऑर्डर केलं होतं आणि पनीर चिलीसुद्धा. पनीर चिली इथे दिसत नसेल कारण की त्याला खूप वेळ लागत होता यायला. आणि जेवण खरंच खूप अमेझिंग होतं. मी रेकमेंड करेल की ट्रिपल राईस तुम्ही खरंच घ्या. नूडल्स आम्हाला सो वाटले. One hour later. हाय गाईज, वेलकम बॅक. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे आलोय? कुठे आलोय आकाश आपण? पाम जुमेरा. आणि आमच्या समोर आहे हा व्ह्यू हॉटेल. ॲक्च्युली आज खूप फॉगी वेदर आहे म्हणून आहे ना, क्लिअर दिसत नाही आहे काहीच. आणि काय व्ह्यू आहे, काय हॉटेल आहे, खूप भारी वाटते. म्हणजे आम्ही जस्ट एक विचार केला की थोडंसं फिरूया कुठेतरी, असं लॉंग ड्राईव्हला जाऊया नाईटच्या. मग विचार आला की चला इथे जाऊया, इथे कधीतरीच येणं होतं. आणि खूप छान वाटते इथे येऊन. म्हणजे लिटरली असं वाटतं एकदा तरी या हॉटेलला व्हिजिट करायला पाहिजे. पण याचं वन नाईटच खूप, वी आर मॅनिफेस्टिंग इट की एकदा लाईफमध्ये तरी अशा हॉटेलमध्ये स्टेसाठी यायचं. वन नाईट असेल तरी चालेल, पण एकदा तरी ॲटलिस्ट आपण इथे असं डिनर किंवा लंचला येऊ शकतो. फक्त बघायला आत कसं आहे, काय काय घ्यायचं, फक्त एक चाय घ्यायचा आणि फिरून घ्यायचं सगळं काही आणि कल्टी मारायची. बापरे, जो गरीब हो ना आदमी, अपनी वो अपने आदत से गरीब हो. यार मस्त आहे, खूप भारी आहे. आणि इथे सगळ्या ह्या लाईनला आहे ना वेगवेगळे हॉटेल्स आहेत छान छान. त्यातलं हे तर खूप टॉप एक हॉटेल आहे. आणि इव्हनिंगचा व्ह्यू तो खूप भारी असेल, सनसेट आणि समोर सी. हां, समोर सी आहे. हे आता तर काहीच तुम्हाला जास्त दिसणार नाही, पण थँक्यू इथे आणण्याबद्दल. सॉरी प्लेस, येस, थँक्यू प्रतीक इथे आणण्याबद्दल. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान, खूप मस्त. म्हणजे आम्ही आलो इथे पण खूप दिवसांतर आज आलो तर ते खूप भारी वाटतंय. खरंच रिफ्रेशिंग. अजून कुठेतरी जाऊ चांगलं. हा, कोटला वगैरे जाऊ. पूजा इज कॅमेरा कॉन्शियस, शी इज शाय पर्सन. फ्रेंड्स, आजचा दिवस खरंच खूप स्पेशल होता. दिवसभर मस्त फिरून आणि खूप एन्जॉय केल्यानंतर शेवटी आम्ही लॉंग ड्राईव्ह करत करत घरी जायला निघालो. रात्रीचे ऑलमोस्ट 2 वाजत आले होते. पण पाम जुमेराचा व्ह्यू अजून खूप सुंदर दिसत होता. दिवसभराचा थकवा होता पण मन मात्र खूप हॅपी होतं कारण आजचा संपूर्ण दिवस आम्ही खूप छान स्पेंड केला होता. आणि फ्रेंड्स, आजचा दिवस अजून स्पेशल का होता हे तुम्हाला माहितीच आहे. 15 ऑगस्ट इंडियाचा इंडिपेंडन्स डे. दुबईमध्ये बुर्ज खलिफावर इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन बघताना खरंच खूप प्राऊड फील झालं. आपल्या इंडियाचा फ्लॅग एवढ्या मोठ्या आणि ब्युटिफुल प्लेसवर बघताना हा मुमेंट खरंच वर्ड्समध्ये एक्सप्लेन करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि त्यावेळी फक्त एकच फिलिंग होती, प्राऊड टू बी इंडियन. घरी जाता जाता मस्त एक आईस्क्रीम ब्रेक घेतला आणि आईस्क्रीम एन्जॉय करता करता आम्ही घरी जायला निघालो. दुबईच्या ह्या हीटमध्ये आईस्क्रीम खायची मज्जाच खूप वेगळी काहीतरी आहे. स्पेशली रात्री लॉंग ड्राईव्ह करताना आईस्क्रीम एन्जॉय करायला मिळालं की मूड एकदम फ्रेश होतो. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ब्लॉगमध्ये कोणता मोमेंट सगळ्यात जास्त आवडला हे सुद्धा कमेंट करा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फ्रेंड्स, तुमचं एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब आम्हाला पुढचे असेच ब्युटिफुल व्लॉग्स बनवायला खूप मोटिवेशन देतो. असेच नवीन प्लेस, न्यू एक्सपिरियन्स, फन मोमेंट्स आणि ब्युटिफुल मेमरीज तुमच्यासोबत शेअर करत राहू. ओके, बाय.